नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलो मौजे यादगाव, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली या ठिकाणी. सालाबाद प्रमाणे या वर्षी एक जुनं पारंपरिक मैदान म्हणजे मैदानाची ओळख आहे असं धर्मराज विजयोत्सव माया कात्रा आणि खंडोबा यात्रेनिमित्त मौजे यादगाव, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे. या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. फाटी प्रत्येक वर्षीची आहे. गेल्या वर्षी जे रान होतं त्याच या ठिकाणी मैदान आहे. एकंदरीत जाणून घेऊ या वर्षीचं नियोजन कसं. आपल्यासोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ यादगावकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. आदत बैल मैदान 23 जानेवारी 2026 ला संपूर्ण होतं. त्या मैदानाचा आढावा घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, यात्रेचं जुनं पारंपरिक मैदान आहे, या वर्षी कसं नियोजन आहे? दरवर्षीप्रमाणे आम्ही यात्रा भरवतो. 3 देवांची यात्रा असते. धर्मराज बीज असते, खंडोबा यात्रा आणि मायाक्का यात्रेनिमित्त भरवतो. तर साधारण आम्ही सर्वसाधारण थोर माणसांच्या विचाराने चालतो, परंपरेने चालतो. आणि हे मैदान काय आम्ही पैशासाठी करत नाही. पहिली गोष्ट हे आम्हाला फक्त आमच्या देवाचं नाव करायचं आहे आणि आमच्या गावचं नाव झालं पाहिजे. पहिली गोष्ट, आमच्या गावात कुठला बैल नाही, आम्ही कोणाच्या बाजूने निर्णय देत नाही. आमची पंच कमिटी ही पहिल्यापासून त्या क्षेत्रात असल्यामुळे आम्हाला काय हा पैशासाठी फक्त खेळ नाही करायचा आणि फक्त नावासाठी करायचा आहे. 100%. बघा मित्रांनो, यात्रेची मैदान का खेळावी, यात्रा आणि जुनी पारंपरिक मैदान ह्याचा उद्देश एकच असतो गावचा. फक्त नावासाठी, गावच्या देवाचं नाव आणि आपल्या गावचं नाव मोठं व्हावं ह्यासाठी हे मैदान होत असतात. परंपरेचे मैदान असतात, वर्षात एकदाच मैदान. परत वर्षभर काय फाटी मला वाटते कोण पाळा येत नसतं. नाही, कोण नाही. मित्रांनो, चांगलं नियोजन असतं प्रत्येक वर्षी यादगावकरांचं. आणि पूर्ण पारदर्शकता, गावातली गाडीच नसल्यामुळं जवळचा बरीच आज चालत नाही, तसलं काही होत नाही. तर अजिबात आम्हाला ओळख वशिला कोणी लावत बी नाही. आणि आमची पंच कमिटी इतकी हे तज्ञ असल्यामुळे काय आम्हाला कोणाचाही सल्ल्याची गरज लागत नाही. आणि दुसरं म्हणजे कोणी वशिला याचं, कोणाची चिठ्ठी मधून काढायची, असल्या गोष्टीची आम्हाला काही गरजच नाही. पहिली गोष्ट, आम्ही लिमिटेडच गाड्या घेणार आहे. असं बी काही नाही की आम्हाला एवढ्या 500 गाड्या 1000 गाड्या. आम्ही 400 गाड्यांचं टार्गेट ठेवलंय. आणि पहिल्यापासून आम्ही परवानाही आम्ही काढून घेतलाय. आचारसंहिता चालू आहे तरी सुद्धा आम्ही परवाना काढून घेतलाय. 2-3 अड्ड्याला काही दिला नव्हता परवाना, पण आम्ही घेतलाय. कारण की मैदानी यात्रेचा इथं कधी कुणाला त्रास नाही झाला, कधी भांडण नाही किंवा कुणाला अन्यायही नाही झाला. त्यामुळे चर्चा आमच्या फक्त नावाची नामांकित मैदान म्हणूनच केली जाते भागात. मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना त्यांच्या नियमानुसारच होणार मैदान, बाकी त्यामध्ये काय होणार नाही. आपल्या ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे? ऑनलाईन नोंदी कालपासूनच चालू झालेली आहे आणि ती 22 तारखेपर्यंत होईल. मित्रांनो, यादगाव एक आदत एक बैल मैदान या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली आहे. बैलगाडी मालकांना विनंती, आपण लवकरात लवकर या मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळांना सहकार्य करायचे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली का आणि लाईव्ह लॉट कधी जाहीर होतील? मैदानाची ऑनलाईन नोंद तशी 13 तारखेपासूनच सुरू झालेली आहे आणि ऑनलाईन नोंद ही 22 तारखेपर्यंत असेल. 22 तारखेला संध्याकाळी 8 वाजता ऑनलाईन लॉट तुमच्याच युट्यूब चॅनलवर जाहीर केलं जातील. बैलगाडी मालकांना लक्षात द्या, ऑनलाईन नोंद 13 तारखेपासून चालू झाली. आज तारीख आहे 19. आता शेवटचे म्हणजे 19, 20, 21, 22 शेवटचे 4 दिवस राहिलेत. 22 तारखेला संध्याकाळी गेल्या वर्षी तर लॉट काढलेलं धर्मराज मंदिर या ठिकाणी आपल्याच महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह लॉट आपल्याला या मैदानाचे दिसतील. फक्त बैलगाडी मालकांना वेळेत नोंद करा. यात्रेचं पारदर्शक मैदान आहे. कुठल्या प्रकारे ओळख वशिला, पाहुणा, गावची गाडी किंवा आत्म चिठ्ठी असलं काही नाही. मंदिरापुढे जागृत देवस्थान यादगावचं धर्मराज, त्या मंदिराच्या समोरच या ठिकाणी लाईव्ह लॉट काढले जातात. त्यामुळे कुठलीही मनात शंका न बाळगता येत्या 23 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या यादगाव यात्रेच्या मैदानात शोभा वाढवावी. बैलगाडी मालकांना काय सांगाल अजून? आपल्या युट्यूब चॅनलच्या मार्फत बैलगाडी चालकांना सर्वांना विनंती करतो की हे यात्रेचं पारंपरिक मैदान आहे. गेले 30 ते 35 वर्ष झालं हे मैदान चालू असतं. मधल्या काळात बंदी आली, त्या बंदीत थोडस सगळीच मैदानं बंद पडली, त्यावेळी आपलं पण मैदान बंदच राहिलं. पण या मैदानाला कधीच आमच्या गावचा एक चांगला नामांकित बैल पण नाही ना, आमच्या कमिटीत कुणाचा बैल नाही. त्यामुळं आम्हाला कुठली पार्सलिटी करणं, चिठ्ठीमधनं काढणं किंवा गाडी डायरेक्ट वर घेणं हे आम्हाला जमणार बी नाही आणि येत बी नाही. आणि जसं कवा एखादा प्रसंग घडल आमच्याकडं, आमच्या कमिटीतल्या एखाद्याकडं, त्या ज्या दुसऱ्या वर्षापासून आम्ही अड्डा नाही घेणार, तो शब्द आहे आमचा.
बघा मित्रांनो, इतकं आम्ही क्लिअरपणे अड्ड्याचं नियोजन तंतोतंत करत असतो. यात्रा कमिटीचा निर्णय बघा, जर मैदानात काय गोळ झाला किंवा 2 नंबर झाले किंवा चिठ्ठी काढण्यात नाही किंवा गाडी वशिला घेण्यात नाही, तर ती यात्रा कमिटी म्हणली त्याच्या पुढच्या वर्षीपासून आम्ही मैदानच घेणार नाही. म्हणजे एवढी पारदर्शकता या मैदानामध्ये असते. फक्त बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करून सहकार्य करा, जेणेकरून लाईव्ह लॉट आपले आदल्या दिवशी जाहीर झाले. बैलगाडी मालकांना सकाळी लवकर वेळेत येता येतं. पण गाडी कमी जास्त आली, बक्षीस विसर्जित झाला का सगळी? चांगला प्रश्न विचारला तुम्ही. बक्षीस हे धर्मराज बीज उत्सव येतगाव मंडळातर्फे प्रथम क्रमांकाचं 1 लाख रुपयाचं बक्षीस आहे. त्याबरोबर खालची वैयक्तिक बक्षीस आहेत. क्वार्टर फायनलची जी 7 बक्षीस आहेत ते पण वैयक्तिक आहेत. त्यामुळे बक्षिसाच्या पैशाचा काही प्रॉब्लेमच नाही. त्यामुळे गाड्या किती पण आल्या, भले 100 येऊ, 200 येऊ, नाहीतर 400 येऊ, आम्हाला बक्षिसाचे काही टेन्शन नाही. पैसे आमचं तयार आहेत. जेवढ्या गाड्या येतील तेवढ्याच मैदान होणार. हो. बघा मित्रांनो, बक्षीस तयार आहेत. म्हणजे थोडक्यात काय म्हणतोय, गावच्या नावासाठी गावातले एक नागरिक असतील की प्रत्येकाचा येतो असतो गावचं नाव चांगलं राहू. आणि बैलगाडी शर्यती 7 समुद्रावर पोहोचले तर त्यांनी सांगितलं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे 1 लाखाचं. ते एक कमिटीच्या वतीने बाकी जेवढी बक्षीस आहेत त्या बक्षिसाला म्हणजे गावातले जे प्रतिष्ठित नागरिक असतील स्वइच्छेनं की त्यांनी बक्षीस दिले आहेत, बाबा 2 नंबरचं बक्षीस आमच्या नाव घ्या, 3 नंबरचं आमच्या नाव. त्यामुळे गाडी 100 आली काय किंवा 400-500 आली काय, बक्षीस रिसर दिलं. उलट जास्त गाडी आली तर बक्षीस वाढवली जातील. 100% आणि यात्रेचं मैदान आहे, आणि यात्रेच्या मैदानात जास्त गाडी आली तर बैलगाडी मला हक्कानं जरी बोलले कमिटीला की काय ना बाबा गाडी वाढली, आमचं 1-2 सेमी वाढवा, तरी कमिटी या ठिकाणी आपल्याला सहकार्य करेल. त्यामुळे चांगलं मैदान आहे. चांगल्या मैदानाला अवश्य खेळा. आणि यात्रेच्या मैदानात गुलाल लागला की बैलगाडी मालकाला माहिती आहे गुलाल तुटत नाही. कारण हे भगवंताचा गुलाल कपडाला लागला की तिथून पुढे बैलाचे दिवस चांगले, मालकाचे दिवस चांगले असतात. कुठेतरी आपली शर्यत ही गुलालासाठी आहे, ह्यात पैसा बघितला जात नाही. फक्त प्रत्येक बैलगाडी मालकाला इच्छा काय असते की कपडाला गुलाल लागावा देवाच्या यात्रेचा. असं एक सुंदर आणि पारदर्शक मैदान येत्या 23 तारखेला यादगाव फाटीवरती संपन्न होते. बैलगाडी मालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवा. मित्रांनो, हे झाले आता मैदानाची रूपरेषा. थोडं भावांच्याकडून फाटीबद्दल आणि परमिशन बद्दल जाणून घेऊ. भाऊ नमस्कार. नमस्ते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पहिला आम्हाला सांगा फाटीबद्दल काय सांगा, राणाबद्दल काय सांगा? आताच माझ्या सहकार्याने जे तुम्हाला जे सांगितलं, लॉट असतील किंवा ऍडव्हान्स असेल, याच्यात पारदर्शकता राहणारच आहे. आणि आमचे ज्येष्ठ सहकारी आमचे बीज व उत्सव मंडळाचे साहेबराव दादा माई सरपंच आमच्या समिती आहेत, त्यांचं मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना आहेच. बरोबर. इथं कुठलाही घोळ होणार नाही. आणि कुणालाही पै पाहुणा असू द्या, मित्र असू द्या परगावचा, त्याला आम्ही कुठलाही मिळणार नाही. गावच्या नावावर गाडी सुटणार नाही. 100% मित्रांनो, हे विशेष- सगळ्यात महत्वाचं तुम्ही सांगितलं भाऊ. विशेष आमच्या येतगावसाठी यात्रेचं मैदान आणि पारंपरिक मैदान असल्यामुळे, आणि याच्या पाठीमागे जे आम्ही मैदान केले ते स्वतः प्रांत साहेबांनी त्या क्लिपा बघितलेत की त्याच्यामध्ये कुठं काही आढळून आलेलं नाही, अक्षरपाय त्यांना कुठेही आढळून आले नाही. आणि त्यांनी त्वरित 2 दिवसात तुम्हाला परवानगी देतो असा शब्द दिला. आणि त्यांनी आम्हाला 10 दिवस अगोदर परवाना हा दिला. रीतसर दिले. रीतसर. याच्यात आचारसंहितेचे पण नियम काही टाकलेत, परंतु त्यांना आम्ही सांगितले की वेळेत 9 ते 6 या वेळेत आम्ही हे मैदान पार पाडणार आहे. आमच्या जसे सहकार्याने सांगितलं की आम्हाला 100 गाड्या आल्या तरी चालतील आणि 500 गाड्या आल्या तरी चालतील, आम्हाला पैशाची काही अडचण नाही. आमचे पैसे ऑलरेडी तयार आहेत, कारण गाव देणार आहे पैसे, गाव देत आहे. आणि आमचे सहकारी काही मित्र आहेत तेही बक्षीस देत आहेत. गावाच्या नावानं, धर्मराजाच्या नावानं आम्ही यात्रा भरवतोय, त्याच्या नावाने बक्षीस आम्हाला द्यायला काही अडचण नाही. या इथून आम्ही हे मैदान भरतोय. आणि हे तुम्ही सर्व गाडी चालक मालक सर्वांनी सहकार्य करून हे मैदान पार पाडूया. या मैदानाला कुठलंही गालबोट न लागता आचारसंहितेच्या नियमाप्रमाणे मैदान पार पाडण्यास आपण सर्वांनी सहकार्य करावे हे मी विनंती करतो. नक्की. मित्रांनो, आपल्यासोबत भास्कर सावंत यादगावचे ग्रामस्थ, त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. बरं, मैदानाबद्दल काय सांगाल? फाटी कशी आहे, पल्ला किती असणार आहे? पल्ला हा 850 फूट आहे आणि फाटीच्या मधला अंतर हे 16 फूट आहे. बर. आणि कटनाची फाटी आहे. आता तुम्ही प्रत्यक्षात बघितले हो. तुमच्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून गेल्या वर्षी सुद्धा भरपूर बैलगाडी मालक येऊन बघून गेले. त्यामुळे या वर्षी सुद्धा आता मला वाटतं 100 ते 200 बैलगाडी मालक फाट्या आखून 15 दिवस झाले येऊन बघून गेले. त्यांनी सुद्धा महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी फोन केलेले आहेत. त्यामुळे फाटी कटनाची आहे, 850 फूट पल्ला राहणार आहे आणि फाटीच्या मधला अंतर हे 16 फूट आहे. नक्कीच. मित्रांनो, फाटी गेल्या वर्षी जरा हे चांगले फाटी पळा यादतला आणि पल्ला यादची शिबो ठेवलाय 850 फूट.
त्यामुळे काय अडचण नाही. बरं, आजूबाजूला नव्यानं कुठं विहीर वगैरे मोठं काय असं धोकादायक? नाही काही नाही, विहीर वगैरे धोकादायक असं काही सुद्धा कारण नाही. काय वर्षात एकच मैदान असतं हो. तुमचं, कारण आजूबाजूला क्षेत्र आहे पाण्याचं, त्यामुळे कुठं विचारलं की कुठं काय धोकादायक असं काय नाही, विहीर विहीर वगैरे इथं झाली का? कुठं- विहीर इथं कुठंच जवळच कुठंच नाही विहीर. नक्कीच. तर बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही? बैलगाडी मालकांना आमची यात्रा कमिटीची विनंती आहे. आता आमच्या यात्रा कमिटीला सहकार्याने मनोगत व्यक्त केलंयच. मी मनोगत व्यक्त करण्याची काही नाही. हे मैदान कसं आहे हे आम्ही सांगण्यापेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक बैलगाडी मालकाने व्यक्त केलेलं आहे तुमच्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून. आणि आपले जे म्हणजे आम्ही जे मैदान पहिल्यापासून घेतोय, आपले मोरे सरकार असतात त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे मैदान पार पाडतं. स्वच्छ आणि प्रामाणिकपणाचं जे काय असतं त्याने आम्हाला पहिल्यापासून सांगितलेलं आहे, त्याच पद्धतीने हे मैदान आम्ही पार पाडतो. नक्कीच. मित्रांनो, मैदान चांगलं आहे, आजूबाजूला काय अडचण नाही, पुढे पणलाही भरपूर थांबायलाय. आणि काय किरकोळ तांत्रिक अडचण ज्या मला वाटल्यात त्या मी कमिटीने सांगितल्यात. कमिटीने सांगितलं 100% त्या सुद्धा क्लिअर करू. पुढचं जे रान आहे थांबायचं ते नांगरलेलं आहे, त्याच्यामध्ये पणपाळी मारायला सांगितलंय. कुठल्याही अडचण नाही आजूबाजूला, कुठं खड्डा खुड्डा विहिराड असलं काय नाही. त्यामुळे बैलगाडी मालकांना माझी जास्त विनंती आहे, आपण या यदगाव एखादं एक बैल मैदानाची ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ यदगावकरांना सहकार्य करायचंय. तरी माझी सर्व बैलगाडी मालकांना जास्त विनंती पुन्हा एकदा लवकरात लवकर या मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं.